हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। आता हे बघा, रात्रीचे 11 वाजलेत, सगळे ब्लाऊज आवरलेले आहेत माझे। आज दिवसभर जेवढे ऑर्डरचे ब्लाऊज होते सगळे शिवून झालेले आहेत आणि आता सध्या युनिफॉर्मचे भरपूर काम चालू आहे। भरपूर ऑर्डर येतात, भरपूर ड्रेस शिवायचे आहेत युनिफॉर्मचे। आणि आज आहे ना आपल्याला छोट्या मापाचा एक युनिफॉर्म शिवायला आलेला आहे। त्यामधला आहे ना एक छोटा स्कर्ट कसा शिवायचा तो मी सोप्या पद्धतीत तुम्हाला आज दाखवते। कंबर आपल्याला आधी 22 इंचचं कंबर आहे आणि लेंथ 12 इंचाची लेंथ ठेवायची। हा युनिफॉर्म मधला उरलेला कपडा आहे, तर आपल्याला हा 65 पॉइंट कपडा उरलेला आहे, त्यातच आपल्याला स्कर्ट शिवायचा आहे। तर आपल्या स्कर्टचा आहे ना हाईट लेंथ जास्त आहे, तर आपल्याला हाय त्या कपड्यामध्येच ऍडजस्ट करावं लागणार आहे। तर आपण आहे ना 12 इंचाची लेंथ आहे ना तिची, तर आपण 11 इंचाची लेंथ ठेवून 1 इंचाचा बेल्ट तयार करूया। तर आपल्याला आहे ना बेल्ट रोल घ्यायचा आहे, 1.25 इंचाचा बेल्ट रोल घ्यायचा आहे आणि तो आहे ना असा डबल करून घ्यायचा आणि आपल्या कमरेच्या मापाचा कट करून घ्यायचा। तर आपलं कंबर होतं 22 इंच आणि 22 चा दुसरा भाग 11 येतो, तर आपल्याला 11 इंचाचा कट करून घ्यायचा आहे। तर आपल्याला हा बेल्ट रोल असा कपड्यावरती चिटकवून घ्यायचा आहे। तर आपण खालच्या बाजूला बॉटम फोल्ड करून घेतलेला आहे आणि साइडनी पण असं फोल्ड करून घेतलेलं आहे। तर आपल्याला कमरेच्या मापात एकसारख्या बॉक्स प्लेट घ्यायचे। आपल्याला आता कमरेच्या मापामध्ये बॉक्स प्लेट घ्यायचे, फोल्ड करून घ्यायचे। कमरेच्या मापामध्ये बॉक्स प्लेट घ्यायचे 1 इंच इकडनं आणि 1 इंच इकडनं। तर परत थोडा गॅप सोडून, अंतर सोडून परत 1 इंच इकडनं घ्यायचे आणि 1 इंच इकडनं घ्यायचे। तर माझ्याकडे आहे ना कपडा खूप कमी आहे ना, त्याच्यामुळे मी थोडं 1-1 इंचच हे घेते, प्लेट घेते। तुमच्याकडे कपडा भरपूर असेल तर तुम्ही 2 इंचाची प्लेट घेतली तरी पण खूप छान स्कर्ट होणार आहे। याचा कपडा जरा कमी असल्यामुळे मला थोडं गॅप सोडून सोडून तर आपल्याला कमरेच्या मापा इतकंच प्लेट घेऊन कमरेचं माप इतकंच तयार करायचं आहे। जेवढं आपलं कमरेचं माप आहे तेवढीच वरची बाजू तयार करायची प्लेट्स घेऊन। तर आपले प्लेट झालेले आहे। ते प्लेट झाल्यानंतर असा स्कर्ट आहे ना आपल्याला उलटा ठेवायचा, त्यानंतर त्याच्यावरती बेल्ट ठेवून द्यायचा असा। तर बेल्ट आपल्याला आतल्या बाजूने शिवायचं आहे, असं फोल्ड करून घ्यायचं। जेवढी आपली मार्जिन आहे ना तेवढीच ठेवायचं। तर आपल्याला 1/2 इंचाची टिप मारून घ्यायची। तर आपला बेल्ट एकदम परफेक्ट बसलेला आहे। तर आपल्याला असं फोल्ड करून यामध्ये अशी शिलाई मारून घ्यायची। हे बघा, आपला बेल्ट बघा किती सुंदर आलेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर इथे नॉड पण टाकू शकता, पण स्कर्टला कधी नॉड नाही टाकायची, त्याला कधी पण आहे ना हुक लावायचे असतात, त्याने फिनिशिंग छान दिसते मग। आणि साइडला तुम्ही चेन किंवा बटन पण लावू शकता। एकदम असं फिनिशिंग मध्ये आपल्याला बेल्ट फोल्ड करून घ्यायचा आहे, कारण ते वरतून आहे ना, वरतून शिलाई दिसली चांगलं नाही दिसत, मग ते एकदम असं फिनिशिंग मध्ये दिसलं पाहिजे। त्यानंतर आपल्याला इथे पण अशी शिलाई मारून घ्यायची। इथे ना इथे चेन किंवा बटन साठी थोडीशी जागा ठेवायची आणि त्यानंतर इथे शिलाई मारून घ्यायची। हे बघा, एकदम सोप्या पद्धतीत आणि झटपट होणारा स्कर्ट
आपण आता याला प्रेस मारून घेऊ. त्यानंतर आपला स्कर्ट रेडी झाल्यानंतर एकदम प्लेट एकदम सेट करून घ्यायच्या. अशा पद्धतीने हे बघा सेट केल्यानंतर असं स्टेम प्रेस मारायची. त्यानंतर इतका सुंदर होतो ना स्कर्ट. हे बघा आपला खूप छान असा छोटासा स्कर्ट तयार झालेला आहे. तर जर कस्टमरने जर मला फोटो दिला याचा तर मी नक्की फोटो शेअर करणार आहे. 50 इंचाचा घेर झालेला आहे. तिच्या लेंथच्या हिशोबाने बरोबर आहे, परफेक्ट आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल स्कर्टचा तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा.